बघितलं का? आता झोपेतून उठलेत आणि लगेचच तिकडे आले होते माझ्याकडे हॉलमध्ये, मी कुठे बघायला, आणि इथं लगेच बसलेत आता कपाटातले कपडे काढत. हे इकडं आतरण पांघरण झालंय, ते पण कुठं ठेवावं काही कळना, ते ठेवलंय तसंच तिथं बांधून. बघितलं का? नुसता राडा काढतात, लई लेकरं ही येडे झालेत. आणि त्यांना आज ते हे घातलंय, कपडेच धुवले नाहीत, म्हणजे आहेत भरपूर टी शर्ट आणि भेटत पण नव्हते. आणि आंघोळ घातल्या घातल्या इथं आल्यावर तिकडं गॅलरीतले कपडे काय आणले नाही मी, हेच घातलेत अगोदरचे आहे ते. ए भैया भैया आणि बघितलं काही येडे लेकरं. ह्यांचे पप्पा गेलेत गावाला, तर ह्यांचं चालू होतं आत्ता उठल्यावर पप्पा पप्पा म्हणून विचारत होता शिव मला. त्यांना तसं पण दिवसभरामध्ये म्हणजे हेच होतंय, म्हणजे जेव्हा त्यांना आठवण येईल ना त्यावेळेस ते विचारतात मला पप्पा म्हणून. शंभू तर आद्यवर विचारायचा, एवढा एवढा होता तेव्हापासून विचारतोय शंभू अगोदरपासून. तो व्हिडिओ पण आहे माझ्याकडं, विचारतोय पप्पा पप्पा म्हणतो. आणि ते उठले कधी, ते किती वाजता गेले, 3 वाजता गेले आज सकाळीच. तर शिव 3 वाजता त्याला कळलं, म्हणजे हे निघाले ते लगेच उठला, त्यावेळेस रडला. हे काय नाही, मला वाटलं आता रडतं वाटलं हे, तर रडला काय नाही, त्यांना बाय बाय केला, पी दिला 3 वाजता उठून. आणि तो बरोबर किती पण हळू करू द्या, कसं करू द्या, काही करू द्या, दररोज पण ते ज्यावेळेस निघतील ना कामाला, दररोज 8 साडेआठला निघतात ना, त्यावेळेस बरोबर शिव उठणार म्हणजे उठणारच आणि त्यांना बाय करणार, मागं लागणार. ए ए बघितलं ना कसं समजते, कसं काढायचं. काऊ या काऊ, शंभूला घे, काऊ धर, बघ खिडकीमध्ये काऊ आली का नाही बघ, तू उठून बघ शंभू, बघ तिकडं. त्याला बरोबर कळते त्याचे पप्पा चालल्यावर लगेच कसं बघते काऊला, लगेच उठून बाय बाय हे सगळं केला. बाय म्हणला, पी दिला. बघा किती घाबरतात काऊला, बघितलं का? य म्हणतात त्या काऊला. आता आहे ना, आता माझा तुम्ही मार खाचाल, कारण माझा काल आहे ना लय वेळ गेला ह्याच्यामध्ये हे नीट ठेवायला, काय त्यामुळं गप्प बसायचं, नाटकी नाही करायचे, कळलं का? कोणाला बोलवतो रे? काऊला बोलवतो का तू? काय काऊला बोलवतो? य बोलतो, शायनिंग करतो, शायनिंग मारतो. आणि पाऊस येतो का काय माहिती, झालंय तर असं वातावरण वेगळंच. ऊन नाही आज, येते वाटतं पाऊस. काहीच काम नाही, स्वयंपाक नाही, हे गेले आणि कुठं एकट्याला काय करत बसा म्हणलं, काय गेलं नाही स्वयंपाक. असं वाटतंय आता ना की पाऊसच येणार आहे, आभाळ एवढं हे झाले आले, जास्त नाही पण वाटते पावसाचं झाले पूर्ण वातावरण. सगळ्या ह्या दोघांचं बघा इकडं करायचं, सगळा अंधार झाले तिकडे हॉलमध्ये, खुर्चीला आपटत बसलेत. हे काही सगळीकडे अंधारच अंधार झालाय, हवा पण सुटली गार आहे का आता. त्याच्या पडल शंभू कसं पळतोय, त्याला वाटते माझ्या अंगावर पडणार आहे आता. एवढं म्हणजे किचन घाण झालं ना, रात्रचे म्हणजे रात्रपासूनचे भांडे होते, बाय 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 बाई, एवढे भांडे एवढा राडा झालता काय विचारू नका, किती सारे भांडे पडलेत बघा. रात्री लवकर झालं बरं का, माझं उठून घ्यावं म्हणलं तर लगेच तिथलं पाणी पण गेलं, आणि आज पण पाणी दुपारपर्यंत नाही आलं. आणि त्यात पोरांचा पण राडा, कशाचं काय, इथं पाण्याचं आहे ना खरंच लय म्हणजे लय प्रॉब्लेम आहे इथं पाण्याचा. या दोघांचं पण चाललं इकडे खेळायचं बघा, हे दोघं पण खेळायला लागलेत, काय घेतलेत काय माहिती हातात, हे लेकर तर आहे ना
हे बघा तिकडे करते तोपर्यंत मी हे बघा इकडं हे पण आहे काढून टाकले कपडे लगेच. त्यावेळेस त्याला काढू नका म्हणले त्यांना, तर ऐकले नाही परत लगेच काढून टाकले. आता खेळता येतात, चहा बनवायचं आहे. आणि स्वयंपाकाचं काय डाळ भातच बनवते, हे काय उशिरा येतील आणि येणार. चावशिलय शंभू काय नाटक करायला लागला आ? आता या दोघांचं चालू होतं बरं का, एकमेकाच्या अंगावर बसली होते दोघं. हां, अंगावर बसून बसून चालू होतं दोघांचं. जसं मी कॅमेरा चालू केला तसं लगेच हे झालं, त्यांना कळलं, लगेच उठले. बघा किती मिरची तळली, डाळ पण बनवली आणि डाळ भात आणि मिरची सगळीकडं हे झालं खकाना. हे दोघं पण आहेत, ह्या दोघांचं चाललंय बघा, खेळतायत. त्यांना घेऊन थांबलेली मी गॅलरीमध्ये, त्यांना पण जास्त लाग येते म्हणून. फॅननी आवाज नाही येत, काय बोलते काय कळत नाही. हे गप्प वाजू नको. आता जेवायचं राहिले बाकी, आणि ते बघितलं का, एक बंद केलं की दुसरं हाय ह्यांचं असते चालू. घेऊन हे तर कुठं खेळतात. चला आता घे बाबा घे, इकडं हो, वाजवू नको. आत्ताच घेतलंय ती, अगोदरचं एक असंच हे करून हे खराब झालं, तोडून टाकलं. बघितलं किती आगस्ताळपणा तर आहे, हातातलं घेतलं की. चला आता जेवायचं राहिले, जेवते.